आपण प्रकटीकरण याचा 10वा अध्याय पाहिला मागच्या वेळेस आणि स्वर्गीय परमेश्वराची जी 2 संदेष्टाची स्वर्गीय जी योजना त्याच्याबद्दल आपण पाहिलं. आणि आता आपण ॲक्च्युली पृथ्वीवरती आता 2 संदेष्टांचं काम कसं काय चालू होईल, सुरू होणार आहे त्यानुसार आपण पाहूया. आता आपण जाऊया प्रकटीकरणाच्या 11व्या अध्यायात. मांडणी जशी आहे ना, जी आपण नीट समजली ना, मग आपल्याला व्यवस्थित उलगडा देऊ शकतो. कारण 8वा अध्यायानंतर आपण 8वा अध्याय घेतलेला नाही आहे, 9वा अध्याय पण घेतलेला नाही. आपण डायरेक्ट 10वा घेतो आहे आणि 11वा घेतो आहे. हे का घेतो आहे ना, हे पॅटर्न हळूहळू आपल्याला समजून येईल. तर प्रकटीकरणाचा 11वा अध्याय 1 आणि 2 ही वचनं. 2 साक्षीदार. नंतर काठीसारखा एक बोरू कोणी एकाने मला दिला आणि म्हटले, उठ, देवाचे मंदिर, वेदी व त्यात उपासना करणारे लोक यांचे माप. हां, आता नीट लक्षात घ्या. परमेश्वर आता संदेष्टांना बोलत आहे, काठीसारखा काय घे, एक बोरू घे. बोरूचं काम, बोरू म्हणजे आत्ताचा जसं पेन आहे तसं पूर्वीच्या काळी बोरू असायचे. टंकलेखन ज्याला म्हणतात, टंकलेखनच म्हणतात ना, टंकलेखन म्हणतात ते. तर त्याच्याप्रमाणे तो बोरू असायचा जो शाईत बुडून मग लिहिलं जायचं ते. तर तो काठीचा एक बोरू घे आणि मंदिराचं माप घे. बरोबर आहे. आता माप तर दिलेलं नाही तिथं मंदिराचं, पण तो याचा अर्थ काय आहे की दानिएल याचा जो 9वा अध्याय जे 27वं वचन आहे, परत आपण दानिएलकडं येऊ म्हणजे आपल्याला कळलं हे काय आहे. त्यावेळेस दानिएल 9:27 हे पूर्णत्वास येणारे, या पृथ्वीवरती दिसणारे लोकांना. कारण दानिएलाने ऑलरेडी प्रॉफेसी लिहिलेली, म्हणजे भविष्यवाणी लिहिलेली, बरोबर. ती कधी पूर्ण होणार आहे, तर ह्या 2 संदेष्टांच्या काळात होणार आहे. मंदिराचं माप घे म्हटल्यावर. हां, 9:27. तो पुष्कळ लोकांबरोबर 1 सप्तकाचा पक्का करार करी. हां, तो पुष्कळ लोकांबरोबर, तो म्हणजे कोण? अँटिक्राइस्ट. अँटिक्राइस्ट काय करेल? पुष्कळ लोकांबरोबर. पुष्कळ लोक म्हणजे कोण? नाही, पुष्कळ लोक म्हणजे नाही. पुष्कळ लोक म्हणजे ज्या ठिकाणी ऑथॉरिटी मिळते, करार करतोय, पक्का करार. हा काही सामान्य करार नाही. पुष्कळ लोक म्हणजे युनायटेड नेशन ऑर्गनायझेशन, जिथं सगळे राष्ट्राचे अध्यक्ष या रिप्रेझेंटेटिव्ह बसलेले असतात, जिथं जगामध्ये जो करार केला जातो त्याला मान्यता प्राप्त होती. अशा ठिकाणी तो काय हे नाही आहे, सामान्य राज्याचा मंत्री नाही आहे. तो वर्ल्ड जगाचा अधिपती म्हणून येणार आहे तो. त्यामुळं तो त्याप्रमाणे त्या युनोमध्ये करार करणारे अँटिक्राइस्ट. अनेक राष्ट्राच्या अध्यक्षासमोर तो करार करणारे, पक्का करार करणारे, म्हणजे ती लोक ॲग्री करणारे त्याच्यात. म्हणजे तो रिलिजियस लीडर असल्यामुळं, यात धार्मिक पुढारी असल्यामुळं अनेक देशाचे राष्ट्राध्यक्ष वरती दबाव येईल त्याचा करार मान्य करायला. कारण एखादा धार्मिक पुढारी पाठीमागं सामान्य जनता असते. एखादा धार्मिक पुढारी ज्यावेळेस उभा राहतो, संत महात्मा कोणीतरी, तर तो या आपले कोणी पण जे वेल नोन व्यक्ती असती, तो हा पण एक धार्मिक पुढारी आहे, पण हा सत्याचा पुढारी नाही आहे, हा असत्याचा पुढारी आहे. पण असत्याचा पुढारी जरी असला तरी त्याच्या पाठीमागं अनेक बहुसंख्यक अब्जावधी लोक त्याच्या पाठीमागं फॉलो करणार आहेत. तर नॅचरली जे राष्ट्र अध्यक्ष आहेत त्यांच्यावरती लोकांचा दबाव येतोच ना, की बाबा, कारण त्याला पण निवडून यायचं असतं. आणि ह्या पुढाऱ्याला नाराज केल्यावरती त्याला वोटिंग कसं मिळणार? म्हणजे मोठे जे असतात ते का धार्मिक पुढारीला का भेटतात आणि फोटो का छापतात निवडणुकीच्या आधी? कारण वोटिंग मिळावं म्हणून. कळते का तुम्हाला? तसंच आहे की हे एक प्रकारचं युनोची लोकंसुद्धा प्रेशरमध्ये येतील आणि त्याच्या बाजूने वोट करतील, की तो म्हणाल की बाबा शांतीचा करार. कोणाबद्दल?
इस्रायल राष्ट्र आणि पॅलेस्टाईन राष्ट्र आणि जे युद्ध चाललं आहे इराण वगैरे येते ह्याच्यामध्ये एक शांतीचा करार आणणार तो की आता इथून 7 वर्ष जे आहे हा शांतीचा करार होणार, पक्का करणार आणि युनो त्याला मान्यता देणार. त्यामुळं प्रेशर येणार इस्रायलच्या शत्रूवरती सुद्धा की नाही बाबा की आपण आता हल्ला नाही करू शकत, कमीत कमी 7 वर्ष तरी इस्रायल राष्ट्रावरती काही करू शकत नाही. म्हणजे आणि मग काय होणार की शांतीचा करार आल्यामुळं पॅलेस्टाईन हे वेगळं राष्ट्र बनल, इस्रायल एक वेगळं राष्ट्र बनल आणि मग जे गाझा उद्ध्वस्त झाले तिथं मग रिकन्स्ट्रक्शनचं काम चालू होईल. त्यांना लोकांना घरं वगैरे त्याच्यामध्ये ते बिझी राहतील आणि इस्रायल राष्ट्राला त्या शांतीच्या करारामध्ये मंदिर बांधण्याचं ऑथॉरिटी मिळेल, परवानगी मिळेल. मग इस्रायल राष्ट्राला तेच पाहिजे. ते काय म्हणतील कसं जरी असलं तरी ठीक आहे, आपल्याला मंदिर ही प्रायोरिटी, मंदिर हे नाही प्रायोरिटीला काय म्हणतो प्राधान्य आहे सर्वात. कारण आजपर्यंत त्यांना तेच आहे की 2000 वर्षानंतर जे उद्ध्वस्त झालेलं मंदिर आज परत रिबिल्ड होतं आहे, बांधलं जातं आहे, पण ते करारानुसार आहे. प्रेज द लॉर्ड. आणि मग ते करारानुसार असल्यामुळं काय होणार आहे, अख्खे इस्रायल जे लोक आहेत ते त्याला एक मसिहा म्हणून घोषणा म्हणतील. पण येशू ख्रिस्ताला म्हटले ना की त्याला येशू ख्रिस्ताच्या पाठीमागं झावळ्या घेऊन का फिरत होते ते, होसांना होसांना दे प्रभूच्या नावाने येणारा राजा धन्यवादित असो, की त्यांना वाटलं आता हा राजच बनणार आहे. आणि मग इस्रायल राष्ट्रामध्ये इस्रायलचा राष्ट्राचं राज्य स्थापना होणार आहे, रोम विरुद्ध हा उभा राहतोय का काय, म्हणून तर त्याला राजा बनवत होते. तसंच आहे हा ज्यावेळेस अँटिक्राइस्ट येईल त्यावेळेस मंदिर बांधल्यामुळं आज अनेक वर्ष मंदिर बांधलं जात नाही आहे, बरोबर. इव्हन डोनाल्ड ट्रम्प पण ते मंदिर बांधू शकत नाही आहे, कारण ते धार्मिक ज्याला म्हणतो ना, धार्मिक म्हणण्यापेक्षा ते एक संवेदनशील मॅटर आहे, संवेदनशील गोष्ट आहे की ते सहजा ॲग्री होणार नाही. ते देवाने तसं करूनच ठेवले की तो अँटिक्राइस्टलाच त्यामध्ये सूट होईल का, कारण अँटिक्राइस्टच्या पाठीमागं सैतान पण काम करणार आहे. त्यामुळं परमेश्वर तर सूट देईल बांध म्हणून मंदिर, आणि त्या मग सैतान काय करेल, पूर्ण विचार कल्पनाच्या लोकांचा ताबा घेऊन ते मंदिर बांधायला सुरुवात होईल. आणि मग आपण पाहतो की अँटिक्राइस्ट जो आहे हा तो पुष्कळ लोकांबरोबर 1 सप्तकाचा पक्का करार करील. 1 सप्तकाचा म्हणजे 7 वर्षाचा करार करणार आहे. हा अर्ध सप्तकापर्यंत तो यज्ञ व अन्नबली बंद करील. हा अर्ध सप्तकापर्यंत यज्ञ आणि अन्नबली बंद करेल, बरोबर. म्हणजे अर्ध सप्तक चालू होणार आहे, बरोबर आहे. अर्ध सप्तक चालू होणार आहे आणि अर्ध सप्तक बंद होणार आहे. हा उद्ध्वस्त करणारा अमंगलांच्या पंखावर आरूढ होऊन येईल व ठरलेल्या समाप्तीपर्यंत उद्ध्वस्त करणाऱ्यावर कोपाचा वर्ष होईल. हां, मग पुढे अँटिक्राइस्ट काय करणार आहे, 1 सप्तक म्हणजे 3.5 वर्ष 2 संदेष्टाचा काळ संपल्यावरती मग पुढचा 3.5 वर्ष मग अँटिक्राइस्टचा काळ असणार आहे, पण तो कोपाचा काळ असणार आहे. उद्ध्वस्त करणाऱ्यावरती कोपाचा वर्ष होईल म्हटलेलं आहे, पण तिथं लिहिलेलं आहे. ओके, परत या इथं प्रगटीकरणाचा 11वा अध्याय. हां, पहिलं नंतर काठीसारखा एक बोरू कोणी एकाने मला दिला, म्हटले उठ, देवाचे मंदिर, वेदी व त्यात उपासना करणारे लोक यांचे माप घे. हां, उठ, देवाचं मंदिर, वेदी आणि उपासना करणारे ह्यांचं काय कर, माप घे. हां, तरी मंदिराबाहेरचे अंगण सोड, त्याचे माप घेऊ नको. मंदिराबाहेरचं अंगण म्हणजे नगरी, यरूशलेम जे नगरी आहे ह्याचं माप घेऊ नको, बरोबर आहे. का नको घेऊ, ते परराष्ट्रीयांना दिले आहे. परराष्ट्रीयांना दिलेलं आहे, बरोबर आहे. परराष्ट्रीयाचा अर्थ काय, जे यहुदी नाही आहेत, यहुदी इतरथ, विदेशाला म्हटण्यापेक्षा हे परराष्ट्रीय म्हणजे नीट लक्ष येतं ते की परराष्ट्रीयाचा अर्थ जे इस्रायल राष्ट्राचे नाही आहेत, या जे यहुदी नाही आहेत, जे मेन त्या कुळातले नाही आहेत, ते परराष्ट्रीयांना दिले. हां, आणि ते
42 महिने पवित्र नगरी तुडवतील. हां 11वा अध्याय 31 वचन काय म्हणतात? ते 42 महिने पवित्र नगरी तुडवतील. आता ही तर किती दिलेले? 42 महिने. म्हणजे 42 महिने वेगळे. बरोबर आहे, नीट लक्षात घ्या. हे इथं 42 महिने, 42 महिने पवित्र नगरी तुडवतील. बरोबर, 42 महिने इज इक्वल टू पवित्र नगरी तुडवणं. बरोबर आहे. ते 42 महिने पवित्र नगरी तुडवतील. म्हणजे 42 महिने रिलेटेड कुठं आहे? पवित्र नगरी तुडवण्यासाठी 42 महिने असणार आहे. हां 3रं वचन. माझे 2 साक्षी यास मी अधिकार देईन. हां माझे 2 साक्षी यास मी अधिकार देईल. आता 2 साक्षी मध्ये नेहमी कन्फ्युजन होतं की हे 2 साक्षी कोण आहेत? एलियाबद्दल तर प्रत्येक व्यक्ती सहमत आहे. बरोबर. सेकंडचा प्रॉब्लेम आहे. बरोबर आहे. आता नीट लक्षात घ्या इथं की कोण असू शकतं. बरोबर, हे आपण नीट पाहूया म्हणजे आपल्याला कळेल. अनुवाद याचा ते तिथंच राहून नंतर परत येऊया. अनुवाद याचा 34वा अध्याय 4 ते 7 ही वचनं पाहूया. तुला जावयाचे नाही. हां मोशेला कुठं नेतोय? तो डोंगरावरती नेतो परमेश्वर. आणि तिथून त्याला काय दाखवतो? कनान देशाचा काही भाग दाखवतो. पण तो नदी, यार्देन नदी जी आहे ती ओलांडून जायचं नाही तू, कारण ते तुझं आता मिनिस्ट्री संपलेली इथंच. बरोबर आहे ना. आणि त्यामुळं मी तुला तिकडं तू जायचं नाही. हां मोशेला म्हणतो तो. परमेश्वराने सांगितल्याप्रमाणे त्याचा सेवक मोशे व मबाब देशीच मरण पावला. आणि त्याने त्याला मबाब देशातील बेत पौरा समोरील एका खोऱ्यात पुरले. परंतु त्याच्या कबरेची जागा अजूनही कोणाला माहीत नाही. बरोबर. म्हणजे मोशे काय झालेलं आहे? मरण पावलेलं आहे. बरोबर. आणि त्याला देवाने पुरलं. कुठं पुरलं ते काय माहीत नाही आहे, ती गोष्ट वेगळी. ओके. आता मोशे मरण पावलेलं आहे. बरोबर आहे. आता मग परत मोशे येणार आहे का नाही ह्याबद्दल आता चर्चा चालू आहे. बरोबर. आता आपण जाऊया हिब्रू करसपत्र 9 ज्या अर्थी माणसांना एकदाच मरण. हां माणसाला प्रत्येक माणसाला एकदाच मरणे. बरोबर आहे. म्हणजे जन्म किती वेळेस आहे? बरोबर आहे ना. जन्म झाल्याशिवाय मारणार कसा काय माणूस? म्हणजे जन्म एकदाच आहे. मग जन्म एक आणि मरण पण एकच आहे. मी नाही सांगत, वचन सांगताय. हा नियम परमेश्वराने आदामाच्या काळात लावून दिला होता. खाशील तर खचित मरशील. बरोबर आहे. आणि मग हा नियम संपूर्ण सृष्टीला लागू झाला की एकदाच जन्म आणि एकदाच मरण आहे. हां मरणानंतर मरणे व त्यानंतर न्याय होणे नेमून ठेवले. हां मग त्याच्यानंतर न्याय आहे. बरोबर आहे. न्याय याचा अर्थ काय? कोणाचा न्याय? आत्म्याचा न्याय. त्यांनी जन्म घेतला तर जन्मामध्ये त्यांनी काय केलं? बरोबर. त्याचा न्याय होणार आहे. कधी? मेल्यानंतर. म्हणजे तो मेल्यानंतर परत त्याला पुनरुत्थान आहे. पण ते पुनरुत्थान कुठलं आहे? न्यायाचं पुनरुत्थान आहे. आपण पण विश्वासणारे उठणारे, पण आपण पण विश्वासणारे हे न्यायासाठी उठणारे. प्रेज द लॉर्ड. आपण पण न्यायासाठी पुनरुत्थान होणार आहे. म्हणजे पुनरुत्थान कोणाचा होणार आहे? नवीन शरीर, नवीन शरीराचं पुनरुत्थान होणार आहे. बरोबर आहे. आणि वचन सांगते की न्याय कोणाचा होणार आहे? ज्या आत्म्याने जीवन जगलं, त्यांनी कशा प्रकारे जीवन जगलं त्याचा न्याय होणार आहे. म्हणजे विश्वासणाऱ्यांचा पण न्याय होणार आहे, अविश्वासणाऱ्यांचा पण न्याय होणार आहे. बरोबर. पण विश्वासणाऱ्यांच्या न्यायामध्ये अविश्वासणाऱ्यांच्या न्यायामध्ये फरक काय? हिब्रू करसपत्र 9 अध्याय 28 वचन. त्या अर्थी ख्रिस्त पुष्कळांची पापे 9:28. त्या अर्थी ख्रिस्त पुष्कळांची पापे स्वतःवर घेण्यासाठी एकदाच अर्पीला गेला. हां ख्रिस्ताचा जन्म कधी झाला? एकदाच. आणि अर्पण झालं याचा अर्थ काय? मरण पावला. किती वेळेस? एकदाच. बरोबर.
मग त्याच्यानंतर काय झालं, पुनरुत्थान झाला तो. पण पुनरुत्थान कसा झाला तो, गौरवी शरीराने. प्रेज लॉर्ड. भिंतीतून आरपार जाणारं शरीर आहे ते, बरोबर आहे. त्या शरीराला नैसर्गिक काय अडखळण नाही आहे, बरोबर आहे. ते शरीर पावलाने ज्यावेळेस बघितलं तर पावळा आंधळा झाला, बरोबर आहे ना, घोड्यावरून पडून. एवढं गौरवयुक्त शरीर आहे. प्रगटीकरणाच्या पहिल्या अध्यायामध्ये आपण गौरवयुक्त शरीर बघतो. म्हणजे पुनरुत्थानानंतर येशूला कुठलं शरीर मिळालेलं आहे, गौरवयुक्त शरीर. पण जे त्याची वाट पाहतात ते, म्हणजे आपण बिलीवर जे त्याची वाट पाहतोय आता स्वर्गारोहण होऊन येणाऱ्यासाठी जे वाट पाहते, हां, आणि गेला आणि जे त्याची वाट पाहतात त्यांना पाप संबंधात नव्हे, पाप संबंधामध्ये तो भेटणार नाही. आता का भेटणार नाही पापासंबंधी, तर तारणासाठी दुसऱ्यांदा दिसेल. तर तारणासाठी दुसऱ्यांदा दिसल. आपल्याला येशू ख्रिस्त येणारे कोणाला घेऊन जाण्यासाठी येणारे, पापी लोकांना का नाही, जे त्याच्यावरती विश्वास ठेवतात त्यांना. आम्हाला का घेऊन जायला येणार आहे तो, कारण आमच्या पापाची क्षमा झालेली आहे. आपण विश्वास ठेवलेला आहे, आपल्या पापांची क्षमा झालेली आहे. पण त्यांचा न्याय कधी होणार आहे, पांढरे सिंहासनाच्या वेळेस. पार एकदम प्रगटीकरणाच्या 20व्या अध्यायाच्या 11व्या वचनामध्ये जे पांढरं सिंहासन आहे, त्यावेळेस संपूर्ण जगातले अनबिलिव्हर जे आहेत, म्हणजे कायनापासून, बरोबर आहे, नीट लक्षात घ्या, कायनापासून ते पार आत्तापर्यंत, ज्यावेळेस 19व्या अध्यायामध्ये येशू ख्रिस्त येणार आहे, स्वर्गारोहणामध्ये नाही. स्वर्गारोहण फक्त विश्वासणाऱ्यांसाठीच येणार आहे. आत्ता वचन काय सांगतंय, जे त्याची वाट पाहतात ते स्वर्गारोहण करून घेऊन जाण्यासाठी, त्यांना तो पापासंबंधी भेटणार नाही. तर तारणासाठी, म्हणजे ह्या महासंकटातून सुटका होण्यासाठी तो घेऊन जाण्यासाठी येणार आहे. प्रेज द लॉर्ड. म्हणजे आमचा न्याय कुठं होणार आहे, आमचा न्याय मग पुढं स्वर्गात होणार आहे. पुढं एक न्याय आहे आपला, पण आपला न्याय हा पापासंबंधीचा न्याय नाही. तर आपल्या न्याय आहे आम्ही देवासाठी जे काम केलेले, पृथ्वीवरती देवासाठी जे काम केलेले, त्याचं बक्षीस वेतन, नीट लक्षात घ्या, बक्षीस वेतन. तुम्ही जे प्रार्थना करताय, मध्यस्थी करताय, तुम्ही जे लोकांसाठी सुवार्थेच्या पाठीमागं पास्टरला सपोर्ट करताय, या तुम्ही स्वतः सुवार्ता गाजवताय, तुम्ही ख्रिस्त गाजवताय, या चर्चमध्ये काही काम करताय, या इथं प्रत्येक देवाच्या सेवेसाठी जे काही तुम्ही करताय ते जीवनी पुस्तकात लिहिलं जातं. आणि त्यानुसार तुम्हाला मोबदला या वेतन मिळणार आहे. पैसला जसं तुम्ही ख्रिस्ताचं मंदिर रचण्यामध्ये मदत करताय, करंथीकरासपत्र याचा 3रा अध्यायामध्ये दिलेलं आहे की तुम्ही जसं ख्रिस्त हा पाय आहे आणि तुम्ही काय करताय, मंदिर बांधताय त्याचं, तर ते तुम्ही जसं मंदिर बांधण्यामध्ये मदत करताय, एक एक वीट एखाद्या प्रत्येक मिनिस्ट्रीमध्ये प्रत्येक व्यक्ती वीट बांधतोय तो ख्रिस्ताची मंदिर रचण्याची, तर ते त्यानुसार तुम्हाला काय मिळणार आहे, वेतन मिळणार आहे. प्रेज लॉर्ड. बरोबर. ते वेतन त्याच्यासाठी आमचा न्याय होणार आहे, बरोबर आहे. आमचा न्याय पापासंबंधी या शापासंबंधी आमचा न्याय होणार नाही आहे. पण ज्यांचा पापासंबंधी न्याय होणार आहे ते कधी होणार आहे, प्रगटीकरणाच्या 20व्या अध्यायाच्या 11व्या वचनामध्ये पांढऱ्या सिंहासनाचा जो शेवटचा न्याय आहे, त्याच्यानंतर म्हणजे मृत्यू झाल्यानंतरचा न्याय आहे. ओके. ज्यावेळेस मृत्यूवरती विजय मिळवला जाईल, नीट लक्षात घ्या, मृत्यूवरती विजय मिळवला जाईल ना, म्हणजे आमचा न्याय कसा होणार आहे, गौरवी शरीर मिळण्यासाठी. न्याय नाही म्हणणार, आमची सुटका कशाला मिळणार आहे, होणार आहे गौरवी शरीरासाठी. म्हणजे आमचा एकदा जन्म आहे, एकदा मृत्यू आहे, आणि मृत्यू झाल्यानंतर पुनरुत्थान आहे, पुनरुत्थानानंतर गौरवी शरीर, बरोबर आहे. पण गौरवी आमचं आता मोशे ज्यावेळेस येशू ख्रिस्ताने पुनरुत्थान झाला त्यावेळेस त्यांनी सुखलोक स्वर्गात घेऊन गेला. मग त्या सुखलोकामध्ये मोशे होता का नाही, होता ना, बरोबर. कशावरून, कारण मरण पावलं, बरोबर. म्हणजे तो अब्रामाच्या उराशी असणार, म्हणजे अब्रामाच्या उराशी होता तर मोशे पण गौरवयुक्त शरीराने निघून गेलेले वरती. आता त्या शरीराला मरण नाही आहे, त्या गौरव
1 करीन त्याचा 15वा अध्याय 13-53, 1 करीन 15-53. जे विनाशी त्याने अविनाशी पण परिधान करावे. हा, हे जे विनाशी म्हणजे हे जे नाश होणारं जे शरीर आहे, आदमाचं शरीर नाश झालं, मोशेचं शरीर नाश झालं का नाही? बरोबर आहे. म्हणजे जे विनाशी म्हणजे नाश झालेलं शरीर हे अविनाशी म्हणजे कधी न नाश होणारं अशा शरीरामध्ये रूपांतर होणार आहे. या झालेलं आहे सुखलोक वरती घेऊन गेल्यावरती. हां, जे विनाशी त्याने अविनाशी पण परिधान करावे आणि हे जे मर्त्य त्याने अमरत्व परिधान करावे. हां, आपण जे मर्त्य आहोत म्हणजे जे जिवंत आहोत, आत्ता स्वर्गावर राहण्याच्या वेळेस जे आपण जिवंत असणार आहे, पण आपण मरणार नाही, तर आपण अमर्त्य होणार आहे. ते आपल्याला अमरत्व ठेवलेलं आहे. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. ह्याच्यासाठी प्रेज द लॉर्ड व्हायलाच पाहिजे. आपल्याला मरण पाहावं लागणार नाही. प्रेज द लॉर्ड. आम्ही अमरत्वाकडे जाणार आहे. मग आपण म्हणू की तुम्ही नियम बदल, परमेश्वर नियम बदल को, नाही, त्याने एक दिलेली की एक पिढी अशी असणार आहे जी अमरत्व घेऊन मृत्यूला चॅलेंज करणार आहे. देव पुढं ते आहे. आता मी त्याच्यामध्ये जात नाही. अरे मृत्यू तुझी नांगी कुठं वगैरे पुढं आहे. म्हणजे परमेश्वर म्हणतोय की ख्रिस्ताच्या रक्तामध्ये एवढं सामर्थ्य आहे, तो न मरता सुद्धा एक पिढी अमरत्व अशी घेऊन जाणार आहे स्वर्गात आणि मृत्यूला चॅलेंज करणार आहे. प्रेज लॉर्ड. ख्रिस्ताच्या रक्तामध्ये हे सामर्थ्य आहे ज्यावेळेस ख्रिस्त येणार आहे तेव्हा. बरोबर. कारण ख्रिस्त कधी ना कधी कुठल्या तरी पिढीमध्ये येणारच आहे आणि त्या पिढीमध्ये विश्वासणारे असणारच आहे. म्हणजे जिवंत लोक असणारच आहे आणि जिवंत लोक असणार तर ते पण बदलून टाकण्याचं सामर्थ्य ख्रिस्तामध्ये आहे. कारण त्या मंडळीला ख्रिस्त त्याची वधू आहे. ख्रिस्त त्या मंडळीला अँटिक्राइस्टच्या हातात देणार नाही, महासंकटाच्या हातात देणार नाही. कारण त्यांनी रक्ताचा मोल देऊन त्यांची सुटका करून घेतलेली आहे. त्यांना ऑलरेडी ते ज्याला म्हणतो ना मोठ्या संकटातून आलेले म्हणतो ना आपण, तो वडील म्हणतो हे महासंकटातून आलेले, ते आपण पाहिलेले प्रकटीकरणाच्या 7व्या अध्यायामध्ये. बरोबर. म्हणजे एक पिढी असणार आहे. म्हणजे आता मोशे, आता नीट लक्षात घ्या, मोशे हा मरण पावला, त्याला गौरवयुक्त शरीर मिळालं, विनाशी अविनाशी झालं. मग विनाशी अविनाशी घेऊन गेला तर मग मोशेला कसं गौरवयुक्त शरीरने कसं काय येईल परत? तो पृथ्वीवरून 2च व्यक्ती आहे जे न मरता गेलेले जुन्या करारातले. मला हनोक आणि दुसऱ्या राजे याचा 2रा अध्यायामधला एलिया. बरोबर. हे 2च व्यक्ती जे न मरता, जुन्या करारामध्ये प्रत्येक व्यक्ती मरणं गरजेचं आहे कारण तो नियम लागून ठेवलेला आहे. 2च व्यक्ती न मरता स्वर्गामध्ये उचलले गेले, तेच हे 2 आहेत, हनोक आणि एलिया. या प्रकटीकरणाच्या 11व्या अध्याय 3रं वचन. कळलं तुम्हाला? म्हणजे मोशे का नाही आहे तिथं, हां हे कळलं आता. म्हणून मी तुम्हाला ते एक्सप्लेन करण्यासाठी आपण असं फिरून आलो तिथं. ओके. हां, 3रा. 2 साक्षी यास मी अधिकार देईन. हां, यास अधिकार देईल. म्हणजे अधिकार कोणाकडून येणार आहे? परमेश्वराकडून येणार आहे. हां, ते तरट पांघरून 1260 दिवस संदेश सांगतील. हां, किती? 1260 दिवस संदेश सांगतील. 1260 म्हणजे 3.5 वर्ष. वरती किती आहे? 42 महिने. ते 42 महिने पवित्र नगरी तुडवतील. 11-2 मध्ये किती आहे? 42 महिने. बरोबर. म्हणजे 42 महिने तुडवण्याचे दिवस आहेत आणि 1260 हे संदेश सांगण्याचे दिवस आहे. बरोबर आहे. कळलं? 1260 इज इक्वल टू 2 संदेष्टे इज इक्वल टू संदेश सांगण्याचे दिवस. बरोबर आहे. इज इक्वल टू मंदिराची स्थापना. 42 महिने इज इक्वल टू ज्याला म्हणतो उद्ध्वस्त करण्याचे, पवित्र नगरी तुडवण्याचे दिवस इज इक्वल टू अँटिक्राइस्टचे दिवस. कळलं तुम्हाला? हे दोन्ही वेगवेगळे काळ म्हणून ते 42 महिन्यामध्ये दिले आणि हे दिवसामध्ये दिले की वाचणाऱ्याला योग्य प्रकारे
कळावं की हे 3.5 वेगळे आहेत आणि हे 3.5 वेगळे आहेत. हां, पृथ्वीच्या प्रभूसमोर उभी असणारी जैतुनाची 2 झाडे व 2 समया ही ते आहे. हां, पृथ्वीचा प्रभू, बरोबर आहे. ह्याच्या समोर उभी राहणारे कोण आहेत? 2 जैतुनाची झाडे आणि 2 समया हे ते आहेत. बरोबर आहे. म्हणजे कुठंतरी ही प्रॉफसी लिहून ठेवलेली आहे, त्याचं कुठंतरी इकडं चावी मिळते. बरोबर. 2 जैतुनाची झाडं आणि 2 समयाचं काय गुज आहे? जखाऱ्याच्या पुस्तकात त्याचबरोबर भाषण करणारा दिव्यदूत मजकडे पुन्हा आला व जसे झोपेतून एखाद्या जागे करीतात तसे त्यांनी मला जागे केले. त्याने मला विचारले, तुझ्या दृष्टीस काय पडते? हां, जखाऱ्याला उठवलं, त्याला म्हटलं तुझ्या दृष्टीस काय? त्याला दृष्टांत दाखवतोय देवदूत. हां, तुझ्या दृष्टीस काय पडतंय? मी म्हणालो, माझ्या दृष्टीत असे पडते की एक संबंध सोन्याचा दीप वृक्ष आहे. एक दीप वृक्ष आहे सोन्याचा. हां, त्याच्या शिरावर एक कटोरा असून शिरावरती एक कटोरा आहे, त्याला 7 दिवे आहे. 7 दिवे आहेत. बरोबर आहे. म्हणजे मंदिरामध्ये ठेवतात. बरोबर आहे ना? बरोबर. आपण प्रकटीकरणाच्या पहिल्या अध्यायामध्ये काय बघितलं? येशू जो कशामध्ये थांबलेला आहे? प्रेज द लॉर्ड. म्हणजे अखिल पृथ्वीचा प्रभू कोण आहे? येशू ख्रिस्त. परमेश्वराला परमेश्वर म्हटलेले, पण अखिल पृथ्वीचा प्रभू तिथं असं लिहिलेलं आहे. शब्दरचना असं नाही म्हटलं की परमेश्वर. प्रकटीकरणामध्ये दिलेलं की अखिल पृथ्वीचा प्रभू, म्हणजे पृथ्वीसाठी त्यांनी काहीतरी केलेलं आहे. स्वर्ग, पृथ्वी आणि पृथ्वी खाली एकच नाव आहे ज्याला ऑथॉरिटी आहे, तोच अखिल पृथ्वीचा प्रभू म्हटलंय. अखिल पृथ्वीचा परमेश्वर नाही म्हटलेलं आहे. बरोबर. मग इथं म्हटलेलं की हे समया दाखवलेले, आणि प्रकटीकरणामध्ये समयावरती अधिकार कोणाचा आहे? येशूचा आहे. की येशू हा त्या समयामध्ये उभा आहे. एफिस, पूर्णा, परगम, ध्रुवतिरा वगैरे 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 जे काही 7 मंडळ्या होत्या त्याच्यामध्ये येशू उभा असताना दिसतोय. म्हणजे बरोबर आहे ना? इथं तेच जखाऱ्या पाहतोय दृष्टांत की हां, परत वाचून 7 नळ्या आहेत. हां, 7 दिव्याला 7 नळ्या आहेत. आत्ताच एक्सप्लेन करून सांगितलं. हां, आणि त्याच्याजवळ कटोऱ्याच्या उजव्या व डाव्या बाजूस 2 जैतुनाची झाडे. हां, जो कटोरा आहे ना, शेवटचा जो कटोरा आहे त्या झाडाच्या, जो इकडचा पहिला कटोरा आणि 7वा कटोरा, बाकी मधले कटोरे आहेत. पहिल्या कटोऱ्याच्या बाजूला डावीकडे एक जैतुनाचं झाड आहे, दुसऱ्या कटोऱ्याच्या उजवीकडे एक जैतुनाचं झाड आहे. बरोबर. आणि ते जैतुनाची झाडं त्या कटोऱ्याला जोडली गेलेली आहेत, त्याच्या फांदे. बरोबर आहे. हां, तेव्हा मजबरोबर भाषण करणाऱ्या दिव्यदूताला मी विचारले, माझ्या प्रभू, ही काय आहे? हे काय आहे? ओके, 11व्या वचनामध्ये. मग मी त्याला विचारले, दीप वृक्षाच्या उजव्या व डाव्या बाजूस ही 2 जैतुनाची झाडे आहेत, ती काय? ती काय आहेत? हां. दुसऱ्यांदा मी त्याला विचारले, या 2 सुवर्णाच्या तोट्याजवळ सुवर्ण रूप तेलाचा प्रवाह स्त्रवणाऱ्या या 2 जैतुनाच्या फांद्या काय आहेत? हां, त्या फक्त जैतुनाचं झाड नाही तर त्याच्या फांद्या त्या दीपवृक्षामध्ये डुबल्या गेलेल्या आहेत, त्या वाटीमध्ये डुबल्या गेलेल्या आहेत, आणि त्याच्यातून ते काय करतात? ते सुवर्णाचं तेल पितात ते. आणि अखिल पृथ्वीच्या प्रभूसमोर उभं राहणारे ते 2 झाडं आहेत. ओके. पण ते त्या दीपवृक्षातून ते सेवन करतात. ते म्हणजे त्यांचं पौष्टिकता कुठून येते? दीपवृक्षातून येते. ओके. हां, पुढं. फांद्या आहेत. त्याने मला म्हटले, त्या काय आहेत? हे तुला ठाऊक नाही काय? तो देवदूत विचारतो, हे तुला ठाऊक नाही का काय आहे? जाखाऱ्या म्हणतो, मला काय माहिती आहे, तूच सांग बाबा. तो कसं आहे माहिती आहे का, दृष्टांत आहे ना, तुम्हाला एक्सप्लेन आपण नाही करू शकत. कधी कधी काही काही दृष्टांत दिसतात ना, आता तुमच्यामध्ये किती लोकांना दृष्टांत दिसतात मला नाही माहिती, पण दृष्टांत बघणाऱ्यांना ते कन्फ्युजन असतं की
ह्याचा अर्थ काय? सकाळी उठल्यावरती आहे ना असं म्हणतो, ह्याचा अर्थ काय, ह्याचा अर्थ काय. म्हणजे काही काही वेळेस त्या प्रकारे, पण हळूहळू तुम्हाला ना ते शिकत जाता तुम्ही की कशा प्रकारे. आता कधी कधी दृष्टांतामध्ये मला एखादी व्यक्ती दिसते, जी व्यक्ती ऑलरेडी माझ्याबरोबर माझं जे रिलेशन एखाद्या व्यक्तीबरोबर असेल ना त्याच्यासारखी एक व्यक्ती दिसते. आणि जी व्यक्ती पण आली होती एक सोलापूर का कुठून तरी, तिच्या हस्बंडबद्दल तिने सांगितलं होतं. तर मी त्यावेळेस माझ्या बरोबर असलेली व्यक्तीबद्दल मी तिला सांगितलं, ती तोंडातच बरोबर तुम्ही बोललाय, तसाच आहे माझा नवरा म्हटली. मला तिचा नवरा दिसला नाही, बरोबर आहे. पण मला पूर्वी मी खूप कन्फ्युजन असायचो, पण हळूहळू ते कळायला लागलं मला की देव पॅटर्न दाखवतोय. तर ती एकदाच आली होती, आपल्या लेडीज होत्या बघा, त्यावेळेस मी तिला वर्णन करून सांगितलं. हां, सातारा कुठून तरी आले होते. तर मी तिला सांगितलं, ती आश्चर्यच करायला लागली. ते म्हणजे कसं आहे की असे दृष्टांत असतात, ते लवकर समजून येत नाही. मग दानिएलाला पण दृष्टांत झाले ना, दानिएलांनी प्रार्थना केली की देवा ह्या दृष्टांताचा अर्थ मला सांग. मग दानिएलाला देवदूतांनी दृष्टांताचा अर्थ सांगितला. पण इथं योहानाला जो आहे ना, हा दृष्टांताचा अर्थ योहान म्हणजे मागत नाही. तो दृष्टांत अर्थ सांगण्याची जबाबदारी पूर्ण आजच्या पिढीवर पडलेली. त्यामुळं संपूर्ण पिढी कन्फ्यूज आहे. फक्त एकाच ठिकाणी दृष्टांताचा उलगडा केलेला आहे येशू ख्रिस्ताने, की 7 समय म्हणजे 7 मंडळ्या आणि 7 तारे म्हणजे 7 देवदूत. जे प्रकटीकरणाच्या पहिल्या अध्यायाच्या 21व्या वचनामध्ये येशू सांगतो, त्यावेळेस कळतं की 7 मंडळ्या म्हणजे 7 समय म्हणजे 7 मंडळ्या आणि तारे म्हणजे 7 देवदूत. कळतंय तुम्हाला? म्हणजे त्यावेळेस कळतं, कारण येशूने सांगितल्यामुळं. पण पुढचं जे आहे ना, हे सगळं आत्मिक दृष्टांतामध्ये जे आपण वचनामध्ये राहून राहून मग परमेश्वर आपल्याला दाखवतो. ओके, इथं आपण पाहतो की जे दीपस्तंभ आहे, बरोबर, त्याच्यामध्ये 2 जैतुनाची झाडं आहेत. हां, त्याने मला म्हटले, त्या काय आहे ते तुला ठाऊक नाही काय? मी म्हटले नाही माझ्या स्वामी. तेव्हा त्याने म्हटले, अखिल पृथ्वीच्या प्रभूजवळ उभे राहणारे हे 2 अभिषिक्त आहेत. हां, अखिल पृथ्वीच्या प्रभू समोर उभे राहणारे. आणि प्रकटीकरणामध्ये काय दिलेले? पृथ्वीच्या प्रभूसमोर उभी असणारी जैतुनाची 2 झाडे. हां, प्रभू समोर, पृथ्वीच्या प्रभू समोर. आणि इथं काय दिले? अखिल पृथ्वीच्या प्रभू समोर. बरोबर, पृथ्वीच्या प्रभू समोर. अखिल म्हणजे काय? सगळ्या, म्हणजे दोन्हीमध्ये साम्य. बरोबर आहे. अखिल इकडं फक्त अखिल केलेलं, तिथं पृथ्वीच्या प्रभू समोर. म्हणजे हे सेम कॅरेक्टर आहेत. बरोबर. मग इथं म्हणतो अखिल पृथ्वीच्या प्रभू समोर असलेले कोण आहेत? हे 2 अभिषिक्त म्हणजे 2 संदेष्टे आहेत. बरोबर, जे प्रकटीकरणाच्या 11व्या अध्यायामध्ये आत्ताच आपण बघतो. ओके, आता परत या 11व्या अध्यायामध्ये. आता नीट लक्षात ठेवा, हे जे 2 संदेष्टे हे अखिल पृथ्वीच्या प्रभू समोर का उभे आहेत? कारण जखार्या त्यांना त्या समयामधून श्रवण करताना दिसतोय. श्रवण करणं म्हणजे काय? ऐकणं, पाहणं, सेवन करणं, आत्म्यामध्ये आतडी भरणं, या नेहमी चालणं त्याच्याबरोबर. कारण स्त्राव कुठून येतोय? सोर्स कुठून येतोय? त्या दीपस्तंभ तेलातून येतोय. बरोबर. म्हणजे येशू ख्रिस्तांनी जे जुन्या करारात केलेले हे हनोक पाहतोय, एलिया पाहतोय. बरोबर आहे. आणि ज्यावेळेस जैतुनाच्या डोंगरावरती ते गेले आणि पर्वतावरती गेले आणि येशूवरती चालला होता, त्यावेळेस पाठीमागं 2 पुरुष होते जे म्हटले, अहो गालिलाकरांनो, येशू ज्यावेळेस उचलला जात होता, बरोबर आहे, ढागाच्या आडमध्ये, प्रेषितांचे कृत्य याचा 1ला अध्यायामध्ये. आणि मग ते 2 पुरुष होते, ते म्हटले, अरे अहो गालिलाकरांनो, वरती काय बघतात? ते दोघं कोण आहेत? हेच आहेत ते. मग हे का तिथं येशूबरोबर का चालतात? ते कारण येशू जे काय करतोय ना ते बघतात येते. का माहिती का? की ज्यावेळेस ते पृथ्वीवरती येणार आहे ना, ते सगळं सांगणारे जे त्यांनी बघितलेले.
ते म्हणते आम्हाला साक्षीची गरज नाही आहे, आम्ही स्वतः डोळ्याने बघितलं येशूने काय केलेलं आहे, तो कसा मरण पावला पुन्हा, आणि त्याच्या मरणानंतर पृथ्वीवरती काय झालं, स्वर्गात काय झालं, सुखलोकामध्ये काय झालं, तो कसा मग शिष्यांना 40 दिवस दिसला, त्यांनी कशी सुवार्ता गाजवली, शिष्यांनी पुढं कशी सुवार्ता, हे सगळं आम्ही डोळ्यांनी बघितलेलं आहे. त्यांना वाचण्याची गरज नाही आहे, ते अखिल पृथ्वीच्या प्रभूसमोर उभे राहणार आहे. म्हणजे येशू जे काही करतोय ना ते दोघं पाहण्याची परवानगी देवाने दिलेली, की ह्याला पहा, आणि मग पृथ्वीवरती ज्यावेळेस मी तुम्हाला पाठवल ना त्यावेळेस ह्या सर्व गोष्टी त्यांना समजून सांगा, पृथ्वीच्या लोकांना. कळते? म्हणून त्या अखिल पृथ्वीच्या प्रभूसमोर उभे राहणार, म्हणजे ते त्या नळीतून श्रवण करतात ते प्रत्येक येशूची मोमेंट्स, येशूची हालचाल, जुन्या करारामधली इवन नवीन करारामधली सुद्धा. प्रेज द लॉर्ड. आणि आत्ता पण जे 2000 वर्ष येशू काय करतोय आत्ता पण. प्रेज द लॉर्ड. ओके, हां पुढं 11 अध्याय 5 वचन. त्यास कोणी उपद्रव करू पाहिल्यास त्यांच्या तोंडातून अग्नी निघून त्यांच्या वैऱ्यास खाऊन टाकतो. हां, त्यांना उपद्रव करू पाहिल्यास, 2 संदेश त्यांना उपद्रव करू पाहिल्यास त्यांच्या तोंडातून काय होणार आहे, अग्नी निघणार आहे. हां, त्यांच्या वैऱ्यास खाऊन टाकतो. कोणी त्यास उपद्रव करण्याची इच्छा धरल्यास, इच्छा जरी केली तरी, ॲक्ट केलं तरी, म्हणजे हल्ला केला तरी त्याचे शत्रू त्यांना काही करू शकत नाही. आणि इच्छा जरी, प्लॅनिंग जरी केलं ना तरी सुद्धा त्याचे शत्रू त्यांच्या विरुद्ध काही करू शकणार नाही. प्रेज द लॉर्ड. पहा, एक गोष्ट लक्षात ठेवा. ओके, प्रेषितांच्या कृत्याचा 12वा अध्याय 21 ते 23 ही वचनं पाहूया आपण. हेरोद राजवस्त्रे घालून आसनावर बसला हां, आणि जमलेल्या लोकांपुढे भाषण करू लागला. ओके, आता नीट लक्षात घ्या. हेरोद हिने काय केलेले, याकोबाला मारले, वध केलेलं आहे. त्याच्याच दुसरे आपण पाहतो, त्याच्यात डिटेल जात नाही, सांगतो तुम्हाला. आणि पेत्राला पकडले त्यांनी, वालांडणाचा सण चालू होता. मग त्यावेळेस ते काय म्हटले की पेत्राला ठेवायचं, सण संपला की मग पेत्राला पण मारायचं. प्रेज द लॉर्ड. पण त्याच्या आत काय झालं की देवदूत आले आणि त्याने ते साखळदंडात तुटले आणि पेत्रची सुटका झाली. प्रेज द लॉर्ड. बरोबर. तिथे एंजल आहे, एंजेलिक मिनिस्ट्री. बरोबर. पण हेरोद जो होता हिने याकोबाला तलवारीने मारलं आणि पेत्राला परमेश्वराने देवदूतांकडून सोडवलं. ओके, आता हाच हेरोद जो आहे उभा राहिला आणि बोलायला लागला. तर तिथल्या गावाची जी लोक, सोर गावाची जी लोक आहेत ना, ह्यांना हेरोदांकडून योजना मिळत होती. ते हेरोदाला खुश करण्यासाठी ते वर ते अध्याय नीट घरी गेल्यावरती वाचा, मग तुम्हाला कळलं ते की ते हेरोदाकडं त्यांनी काय केलं, त्याच्या जो नोकर होता खास, या सेनापती त्याला पैसे दिले आणि त्याला म्हटलं की हेरोदांची आमची भेट घालून दे, की ती जी योजना आमची बंद केली ती परत चालू करण्यासाठी ते तजवीज करत होते. बरोबर. आणि मग त्यांनी काय केलं की हेरोदाला बोलवलं त्यांनी आणि हे हेरोदासमोर उभे राहिले. ओके. आणि मग हेरोद बोलायला लागला राज्यवस्त्र घालून, असं दिले. हां, पुढं लोकांपुढे भाषण करू लागला. हां, तेव्हा लोक गजर करून बोलले, ही देववाणी आहे, मनुष्यवाणी नाही. हां, मला गौरव दिले नाही म्हणून तत्क्षणी प्रभूच्या दूताने त्याच्यावर प्रहार केला आणि तो किडे पाहून मेला. किडे पडून मेला. स्ट्राईक लगेच आणि किडे पडून मेलात. त्यांनी देवाला गौरव दिला नाही, तो स्वतःचा गौरव केलं. कळतंय? या इकडं प्रकटीकरणामध्ये कळतंय. आता अग्नी म्हणजे तोंडातून अग्नी म्हणजे काय, एंजेलिक मिनिस्ट्री त्यांच्या पाठीमागं होणार आहे. बरोबर आहे की वचन सांगते त्यांच्या तोंडातून काय होणार आहे, अग्नी येईल आणि तो व्हायरस काय करेल, खाऊन टाकाल. आणि इच्छा धरली तरी काय होणार आहे, जीवे मारले जाईल. कसं, हे जसं हेरोदाचं झालं तसं. म्हणजे एक बलवान देवदूत त्याच्या पाठीमागं उभा आहे. ही जी एंजेलिक मिनिस्ट्री असते ना, आपण पाहिलं की जे मरिया आहे, मरिया समोर आला देवदूत गॅब्रिएल, तिने तिला देवाची इच्छा सांगितली. नंतर आपण बघितलं मेंढपाळ होते, मेंढपाळाला एंजेलिक व्हिजिटेशन झालं.
ते स्वर्गातून आलं सगळे एंजल आणि त्यांनी गाणं देवाची स्तुती आराधना करायला लागले ते. मग त्या मेंढपाळांनी ते बघितलं, म्हणजे ती एंजेलिक मिनिस्ट्री. नंतर आपण पाहतो जखार्या, योहानाचा जो बाप्तिस्मा करणारा योहानाचा वडील, ज्यावेळेस तो पवित्र स्थानामध्ये सेवा करत होता तेव्हा परत गॅब्रिएल आला आणि तो म्हटला की तुला मूल होणार आहे वगैरे वगैरे, त्याचं नाव योहान ठेव वगैरे. तो म्हटला हे कसं काय शक्य आहे. गॅब्रिएल चिडला, त्याला मुकाच करून टाकला. बरं, एंजेलिक मिनिस्ट्री म्हणजे काय माहिती आहे का, की त्यावेळेस पवित्र आत्मा तर काम करेल, पण एंजलसुद्धा मोठ्या प्रमाणात काम करणार आहे. कारण पवित्र आत्मेचं आता रिस्ट्रिक्शन झालेलं आहे. आत्ता पवित्र आत्मा मोठ्या प्रमाणात काम करतोय आणि एंजल पण काम करतात आहे, कारण हा कृपेचा काळ आहे. पण त्यावेळेस एंजेलिक मिनिस्ट्री खूप मोठ्या प्रमाणात सुरू होणार आहे, जी ह्या 2 संदेष्टाच्या पाठीमागं आपण बघितलं. ह्या 2 संदेष्टाच्या पाठीमागं बलवान देवदूत आहे, ज्याचा एक पाय समुद्रावरती, एक पाय भूमीवरती, आणि त्याचं जे सूर्य ज्याला म्हणतो त्याचं मेघधनुष्य त्याच्या डोक्यावरती आहे, आणि त्याचं मुख सूर्याच्या तेजासारखं आहे, आणि पितळासारखे त्याचे पाय. असा भव्य दिव्य देवदूत या 2 सेवकांपाठीमागं उभा आहे. म्हणून वचन सांगते तिथं, हां 6 वचन, त्याच्या संदेश सांगण्याच्या दिवसात पाऊस पडू नये म्हणून आकाश बंद करावयास त्यास अधिकार दिलेला आहे. हां, पाऊस पडू नये हे कधी झालेलं आहे? एलियाच्या काळात झालेलं आहे. बरोबर आहे. पुढं, पाण्याचे रक्त करण्याचा अधिकार त्यास पाण्यावर आहे. हां, पाण्याचं रक्त करायचा अधिकार त्यास पाण्यावर येते. बरोबर आहे. म्हणजे वचन काय सांगताय नीट लक्षात घ्या. इथंच लोक फसतात की हा मोशे म्हणून. बरोबर, पाऊस पडायचा नाही हा फक्त एलियानीच नाही केलेले, प्रेज द लॉर्ड करतोय. कसं आहे की हे जे 2 चिन्ह चमत्कार आहेत ना, वचन काय सांगते, पाण्याचं रक्त जर केलं तर मोशेने पण पाण्याचं रक्त केलं होतं, पण त्या जादूगारांनी पण पाण्याचं रक्त केलं. निर्गममध्ये जाऊन वाचा, जादूगाराला पण सामर्थ्य होतं पाण्याचं रक्त करण्याचं. बरोबर, म्हणजे परमेश्वराकडून जर जे हे दुभागलं, समुद्र दुभागला, बरोबर आहे, यहोशवाच्या मार्फत यार्देन पण दुभागली गेली. बरोबर आहे. मग वचन सांगते की ज्यावेळेस मोशेने काठी मारली खडकातून पाणी निघालं, पण सॅमसनच्या वेळेस पण खडकातून पाणी आलं. बरोबर आहे ना. ती हागारच्या तिथून पण पाणी आलं. म्हणजे देवाला कुठली गोष्ट एका संदेष्टाकडचं म्हणजे तो स्पेशलिस्ट आहे असं नाही आहे. प्रेज द लॉर्ड. येशू पाण्यावरती चालला तर पेत्र चालला येशूवरती विश्वास ठेवून. त्याच्यानंतर कोणीच पाण्यावरती चालले नाही का, कारण गरज नव्हती. देवाचे जे चिन्ह चमत्कार असतात ना, देव कुठल्याही सेवकामार्फत करू शकतो. मग ह्या मोस्टली महासंकटाच्या काळात तो का करणार आहे, महासंकटाच्या वेळेस, की लोकांनी त्याच्यावरती विश्वास ठेवावा. ते चिन्ह चमत्कार पण करतील आणि नैसर्गिक गोष्टी पण अशा करतील चिन्ह चमत्काराद्वारे. निसर्गसुद्धा बदलून टाकण्याचं सामर्थ्य असतात. पाऊस जे पडतोय, या पाण्याचं जे रक्त होतंय हे अलौकिक आहे, ज्याला म्हणतो सुपरनॅचरल आहे. म्हणजे लोकांनी विश्वास ठेवावा म्हणून. कळतंय तुम्हाला. कारण पुढे अँटिक्राइस्ट पण करणार आहे तेच. हे 2 संदेश ते नाही करणार आहे, पुढे अँटिक्राइस्ट पण तसेच चिन्ह चमत्कार करणार आहे जाऊन. ते काच करतात ते की पवित्र आत्मा निघून गेलेला आहे. आता लोक आता वचन बंद झालेले, लोक एकदम विश्वास ठेवणार नाही. आता हा जुन्या करारासारखा काळ झालेला आहे. बरोबर. यहुदी लोकांनी पण विश्वास ठेवावा आणि जगिक लोकांनी, कारण हे संपूर्ण जगामध्ये फिरणार आहे आणि जगामध्ये फिरून सुवार्थ सांगणार आहे. कळतंय तुम्हाला. हां, पुढं. आणि वाटेल तेव्हा पृथ्वीला सर्व पिढ्यांनी पीडित करण्याचाही त्यास अधिकार आहे. वाटेल तेव्हा सर्व पृथ्वीला, म्हणजे याचा अर्थ ते पृथ्वीवर फिरणार आहे. सर्व पृथ्वीला पीडा देण्याचं त्यांना अधिकार आहे. कुठून मिळाला? परमेश्वराकडून अधिकार मिळाला. प्रेज द लॉर्ड. सर्व पृथ्वीवरती का फिरणार आहे? की पुन्हा संदेश दे. प्रकटीका आत्ताच आपण 10व्या अध्यायामध्ये 10व्या अध्यायाचं शेवटचं वचन होतं ना प्रकटीकरणाच्या. हां, तेव्हा ते म्हणाले, बहुत लोक राष्ट्रीय भाषा व राजे याविषयी तू पुन्हा संदेश दिला. पुन्हा संदेश दे.
तो संदेश कसा आहे? तोंडाला मधासारखा गोड पण पोटात कडू आहे. त्यात विलाप, आकांत आणि शोक आहे, आक्रोश आहे, शोक आहे. म्हणजे तो पश्चातापाचा संदेश आहे की पाप पदरी घ्या, पश्चाताप करा आणि येशूला तारणारा म्हणून स्वीकार करा. म्हणजे ते दोन संदेश ते मंदिराबद्दल सांगतील आणि अँटिक्राइस्टबद्दल सांगतील. बरोबर आहे. मंदिराबद्दल काय सांगतील? कारण मंदिराची स्थापना अँटिक्राइस्टने केलेली आहे आणि अँटिक्राइस्टचा आता मोठ्या प्रमाणात पृथ्वीवरती कार्य चालू होणार आहे. तो नंबर 66 सिस्टीम आणायचा प्रयत्न करणार आहे. आणि दोन संदेष्टांच्या काळात नंबर 66च्या एंडला नंबर 66 अस्तित्वात येईल. कारण अँटिक्राइस्ट ज्यावेळेस बसल गादीवरती त्यावेळेस ऑलरेडी नंबर 66 ॲक्टिवेट झालेली दिसेल 13व्या अध्यायामध्ये. बरोबर. म्हणजे अँटिक्राइस्टचं पहिलं काम काय की दोन संदेश शांतीचा करार करायचा, मंदिराची स्थापना करायची. आणि दुसरं काम म्हणजे त्याचं की नंबर 66 सिस्टीम हे प्रत्येक व्यक्तीच्या हातावरून कपाळावर येईल. अशा प्रकारे संपूर्ण राष्ट्राचे जे अध्यक्ष आहे त्यांना एकत्र करून काय करल? काम करल तो. पण एक लक्षात द्यावं की अँटिक्राइस्टच्या पाठीमागं संपूर्ण सैतानाचं साम्राज्य निघणार आहे. अँटिक्राइस्ट हा सैतान आपलं स्वतःचं सिंहासन अँटिक्राइस्टला देणार. म्हणजे सिंहासन म्हणजे त्याचं पृथ्वीची जागा जी आहे ती त्याला देणार आहे. पण काम करणारे सैतानच. आता मला सांगा की कृपा आहे, येशू महायाजक म्हणून बसलेला आहे, परमेश्वराचं अजून राज्य चालू आहे, मोठे सेवक पृथ्वीवरती काम करतात, ते कृपेचा काळ चिन्ह चमत्कार होतात, ते तरी सैतान काम करतोय का नाही? मोठ्या प्रमाणात करतोय का नाही? मग आता सगळे सेवक निघून गेले, कृपा निघून गेली, बायबल शिकवणारा कोणीच नाही आहे. बरोबर आहे. आणि परत जुन्या कराराची स्थापना झालेली. हां, कृपेचा काळ पण निघून गेला, पवित्र आत्मा पण निघून गेला. मग सैतान किती प्रमाणात काम करल? आत्ता आहेच मारामारी चालली आहे. एवढी फॅसिलिटी असून आज विश्वास सुवार्ता सांगणं, या ख्रिस्ताबद्दल गाजवणं, या सेवेचं काम करणं अवघड होऊन बसलेलं आहे. जगिक लोक तर विरोध करतात, पण चर्च मधलीच लोक पाय ओढाओढी चाललेली. कळतंय तुम्हाला? मग त्यावेळेस तर कृपेचा काळ तर निघून जाईल. त्यावेळेस अँटिक्राइस्टच्या पाठीमागे सैतान आणि अधोलोक उघडलं जाईल. सैतानाची शक्तीसुद्धा पूर्ण प्रमाणात पृथ्वीवरती काम करायला लागल. आणि मग कशा प्रकारे मग पृथ्वी असेल? काय ह्या दोन संदेष्टाच्या पाठीमागं परमेश्वराचं येशू ख्रिस्त जे 3.5 वर्ष काम केली, येशू ख्रिस्ताला हात लावायला पण 3.5 वर्षात कोणी धजवलं नाही. कारण त्या काळात अचानक आपण बघतो येशू ख्रिस्ताच्या काळात कुष्ठरोगी, भूतग्रस्त, आजाराने पिडलेले, आंधळे, लुळे, लंगडे मोठ्या प्रमाणात दिसतात. ते म्हणजे अधोलोक जवळ काय उघडलं गेलं होतं त्यावेळेस. कारण चिन्ह चमत्कार तर अधोलोक उघडलं गेलं म्हणजे ज्या मोठ्या प्रमाणात पीडा असतील त्या ठिकाणी चिन्ह चमत्कार होऊ शकतात ना. बरोबर. तर हे दोन संदेश ते फिरले आणि पीडाच नाही आहे, तर मग चिन्ह चमत्कार होणार कसा? फारोच नाही आहे तर 10-12 जे काही आज मी बघितलं टोटल, तर 12 पिढ्या आहेत त्या. तर 12 पिढ्या कोणावर आणणार? फारो म्हटलं हा आम्हाला जाऊ दे, हे खाटीचा साप झाला, अरे जावा तुम्ही. 11 झालेच नसते, आपण वाचलंच नसतं. फारो पाहिजे ना समोर, तर परमेश्वर स्वतःचं सामर्थ्य दाखवू शकतो. अँटिक्राइस्ट पाहिजे तर 2 संदेष्ट आपलं पॉवर या सामर्थ्य दाखवू शकतात ना. इस्रायल राष्ट्र कडक पाहिजे, कठीण पाहिजे, तर मग हे 2 संदेष्ट काम करू शकणार ना. कारण इस्रायल राष्ट्र म्हणणार मंदिराची स्थापना, मंदिरच योग्य आहे, ख्रिस्त योग्य नाही. आणि हे लोक काय शिकवतात? ख्रिस्ताबद्दल. येशू ख्रिस्त मंदिराला विरोध करत नव्हता, पण येशू ख्रिस्त म्हणत होता की जो पाठवलेला जो कोकरा आहे तो मीच आहे, माझ्यावर विश्वास ठेवा, कारण मार्ग, सत्य, जीवन मीच आहे, माझ्याकडं आल्या वाचून पित्याकडं कोणीच जाऊ शकत नाही. आणि त्यांना वाटलं मंदिरामधलंच आम्ही जे करतो तेच योग्य आहे. तसंच होणार आहे. इस्रायल राष्ट्र म्हणतील मंदिरामध्ये करतो तेच योग्य आहे, आणि हे 2 संदेष्ट म्हणतात की येशू ख्रिस्ताची सुवार्ता गाजवतील आणि ते त्याला विरोध करतील.
पण 3.5 वर्ष कोणीच त्यांना स्पर्श करू शकणार नाही, जसं येशूला केलं नाही. बरोबर आहे, कळतंय तुम्हाला? ओके, पुढच्या वेळेस आपण अजून डिटेलमध्ये पाहूया. आपण संपूया, प्रार्थना करूया.